माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्य मंथन भाग 1 मधील तिसऱ्या पाठाचं अध्ययन करणार आहोत। त्या तिसऱ्या पाठाचा शीर्षक आहे शेतकऱ्यांची परिस्थिती। लेखक आहेत महात्मा फुले। लेखकाचा अल्पसा परिचय। ज्योतिराव गोविंदराव फुले, जन्म 1827 तर मृत्यू 1890। एकूण 63 वर्ष ज्योतिराव जगले। त्यांना खांद्याला खांदा देऊन त्यांच्या कार्यामध्ये वाटेकरी असणारी त्यांची धर्मपत्नी सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी समाज उद्धाराचं काम करण्याची जिम्मेदारी आपल्या अंगावरती घेतली, खांद्यावरती घेतली। महात्मा फुले हे ज्योतिराव गोविंदराव फुले जरी असले तर महात्मा फुले या नावाने ते सर्व परिचित। 19व्या शतकातले थोर समाजसुधारक म्हणून त्यांच्याकडे समाज पाहतो। ते समतेचे पुरस्कर्ते, त्याचबरोबर स्त्री आणि अस्पृश्यांचे उद्धारक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। आणि या दोन्हींचा उद्धार करणं हीच एक तळमळ त्यांच्या अंगी सातत्याने होती। अस्पृश्यांना ज्ञान मिळालं पाहिजे, अज्ञानानं त्यांची भयानक अवस्था करून सोडलेली आहे। म्हणून पुण्यामध्ये अस्पृश्यांसाठी आणि महिलांच्यासाठी पहिली शाळा सुरू केली। शाळा सुरू करत असताना स्त्रिया ह्या अतिशूद्र, अस्पृश्य हे शूद्र यांना शिकवण्यास कोणी गुरु मिळेना, तेव्हा स्वतःच्या धर्मपत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका म्हणून तयार करून त्या पहिल्या अस्पृश्य आणि स्त्रियांच्या शाळेचे शिक्षिका म्हणून त्यांनी कार्य करायला सांगितलं। शिक्षण तळागाळापर्यंत गेलं पाहिजे ही त्यांची तळमळ होती आणि ते पोहोचवण्यासाठी आयुष्यभर अफाट कष्ट सोसले। अंधश्रद्धा निर्मूलन, समतावादाची रुजवात व्हावी ही त्यांची इच्छा होती आणि म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पुरोगामी विचारांचे ते खंदे समर्थक होते। आजच्या जे पुरोगामी विचार आहेत त्या पुरोगामी विचारांचे प्रणेते म्हणून किंवा हे प्रेरणास्तोत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। समाज सुधारावा, आपले विचार लोकांपर्यंत जावेत, लोकांनी ते समजून घ्यावेत, आपल्यातलं अज्ञान दूर करावं, त्यांच्यातलं दारिद्र्य दूर व्हावं म्हणून त्यांनी विपुल प्रमाणामध्ये लेखन केलं। त्या लेखनापैकी काही गद्य किंवा काही साहित्यकाची मी नावं सांगतो आणि सर्वच साहित्य त्यांचं आपण इथे मांडू शकत नाही, लिहू शकत नाही, दाखवू शकत नाही। अखंड आदी काव्यरचना, प्रसिद्ध असणारा गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म असे विपुल प्रमाणामध्ये त्यांचं लेखन झालेलं आहे। आता या पाठातून संदेश काय द्यायचा होता, शेतकऱ्यांची परिस्थिती या पाठातून लेखकाला काय संदेश द्यायचा होता तो आपल्याला बघणं गरजेचं आहे। या पाठ त्यांनी लिहिला कशासाठी, त्यातून काय समाजाला प्रबोधन करायचं होतं, तर त्यांचं म्हणणं असं होतं, आपला शीर्षकच असा आहे शेतकऱ्यांची परिस्थिती। त्या शीर्षकाची सार्थकता त्या पाठातून आपल्याला दिसून येते। ती कशी, तर दारिद्र्याने गांजलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेऊन तत्कालीन इंग्रज सरकारबरोबर ते भांडले। सरकारच्या
अन्यायी आर्थिक धोरणातील विसंगती आक्रमक शैलीमध्ये त्यांनी मांडली. एखाद्या व्यक्तीबरोबर भांडण करणं, एखाद्या गटाबरोबर भांडण करणं, एखाद्या समूहाबद्दल भांडण करणं सोपं असतं, पण सरकारबरोबर भांडण करणं खूप कठीण असतं. तरीही आक्रमक शैलीमध्ये इंग्रज सरकारला खडे बोल सुनावण्याचं काम त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. सरकारचे धोरण कसे चुकते आहे हे सरकारला दाखवून दिलं, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. इंग्रज सरकारच्या कामगारांची आणि शेतकऱ्यांची तुलना करून त्या दोघांच्या जीवनमानामध्ये, जीवनशैलीमध्ये किती अंतर आहे. ही माणसं आहेत, तीही माणसं आहेत, पण माणसं म्हणून जगत असताना कोण कशा पद्धतीनं जगतं याची तुलना फार सुंदर रीतीने या पाठाच्या रूपाने करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि यामधून महात्मा फुले यांचा शेतकरीविषयीचा कळवळा व अन्यायाविरोधची चीड व्यक्त झालेली आपल्याला या पाठातून पाहायला मिळते. तेव्हा प्रत्यक्ष सुरुवात करत असताना शेतकऱ्यांची परिस्थिती या पाठामध्ये केवळ ब्रिटिशांशी भांडण करायचं, वाद घालायचा, त्यांच्या उणिवा काढायच्या, विषमतेवर बोट ठेवून त्यांच्याशी वाद घालायचा हाच मानस नव्हता, तर शेतकरी कंगाल पद्धतीचं जीवन जगतोय, दारिद्र्यामध्ये जीवन जगतोय, आणि तो जगत असताना त्याच्यावर सरकार काय उपाय करू शकतं हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते उपाय असे की शासनाचं 1 अरब रकमेचं व्याज जे आहे ते जर शेतकऱ्यांना माफ केलं, त्यांच्या माती न मारता, त्यांच्याकडून वसूल न करता तिथं जर माफी केली, तर शेतकरी आणखी थोड्या चांगल्या पद्धतीनं तो जगू शकतो, तो थारी लागू शकतो, तो स्थायिक होऊन आनंदानं राहू शकतो. त्याशिवाय परदेशात वाचलेली रक्कम खर्च न करता शेतकऱ्यावर खर्च करावी, अशा पद्धतीचे सुद्धा उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. आणि मग हे सगळं करत असताना ब्रिटिश सरकार आम्ही न्यायी आहोत असं जर भासवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यामध्ये त्यांचा न्यायीपणा दिसून येतो की शेतकऱ्यांना उपासमार होत असताना त्यांच्यावरती ठपका ठेवायचा. भारतीय शेतकरी कंगाल आहेत, दारिद्र्यात जीवन जगतात, त्याला कारणीभूत सरकार नसून ते शेतकरीच आहेत, कारण ते आळशी आहेत, त्यांच्यात काम करण्याची मानसिकता नाही, आणि म्हणून त्यांना दारिद्र्यामध्ये, कंगालामध्ये जीवन जगावं लागतं, असा आरोप करणं हे न्यायीपणाचं लक्षण नाही, हे दाखवण्याचा प्रयत्नही त्यांनी केलेला आहे आणि हा मार्गही सुचवलेला आहे. त्याचबरोबर वेडरबर्न साहेबासारख्या परोपकारी, स्वतःला परोपकारी म्हणून घेणाऱ्या उद्धार पुरुषांनी सरकारचे व्याज कमी करण्याबद्दल, सरकारने शेतकऱ्यांचं व्याज कमी करण्याबद्दल सरकारची कानउघाडणी केली पाहिजे. ते न करता, एकमेकांमध्ये समता नांदावी याच्यासाठीचा प्रयत्न न करता, त्यांच्यामध्ये एकी न राहता बेकी निर्माण करण्याचं काम हे ब्रिटिश सरकार किंवा इंग्रज सरकार किंवा युरोपियन सरकार करत आहे, असं वेडरबर्नसारख्या माणसांनी नमूद करावं, त्यांची कानउघाडणी करावी, त्यांना समज द्यावी, सांगावं, आणि शेतकऱ्यांच्या जीवनाला सफलता कशी येईल, ते सुखी कसे जगतील याच्यासाठीचा प्रयत्न करावा. पण ते केला जात नाही. मग त्यातून दोन्हीही पक्ष, मग ते सरकारचे कामगार असतील, सैनिक असतील किंवा शेतकरी असतील, अशा पद्धतीची बेकी जर निर्माण झाली, तर त्या बेकीने ह्या दोन्हीही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला समाधान मिळणार नाही, तर यातून वेगळा अनर्थ घडू शकतो. आणि म्हणून कोणाचंही यामधून भलं झालेलं नाही. तर गव्हर्नर साहेबांना एक सूचना केलेली आहे उपाय करण्यासाठी. त्यांचे जे कर्मचारी आहेत, त्यांचा जो नौकर वर्ग आहे, मग त्या नौकर वर्गाच्या मध्ये लष्कर आलं, न्याय असेल, जंगल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, विद्या क्षेत्र असेल, या सर्वच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना
100 रुपयाच्या वर ज्याला पगार आहे अशा लोकांच्या कडून थोडीशी पगार कमी करून 100च्या वर असणाऱ्यांच्या, 100च्या आत असणाऱ्यांना नाही, कारण खर्चाला तेवढं लागतं, मेंटेनन्सला तेवढं लागतं, त्याच्या वर असणारी माणसं बचतीकडे झुकतात. मग त्यांनी बचत करावं आणि ह्यांनी दारिद्र्यात जीवन जगावं म्हणून 100च्या वर पगार असणाऱ्या लोकांकडनं थोडीशी पगार कपात करून बचत करून शेतकऱ्यांच्याकडे ती जर वळवली, शेतकऱ्यांना कुठेतरी पोटभर अन्न खायला मिळणार आहे आणि शेतकरी सुखी राहू शकणार आहे. परंतु हे करण्याकडे सरकारचं लक्ष नाही. म्हणून ते वेधण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी आटोकाट प्रयत्न करून केलेला आहे. बाजारीपणा यांचा सुटणार नाही. बायका मुले रात्रंदिवस शेतामध्ये खपतात, शेतसारा भरतात, लोकल फंड भरावा लागतो त्यांना. दर मानशी 3 रुपये सुद्धा मजुरी पडत नाही. परंतु एकीकडे या सरकारचे सैनिक जे आहेत एका दिवसाला 15 रुपयाचा खर्च आपल्या दारू पाण्यावरती करतात, चहा पाण्यावरती करतात. एकीकडे हा सरकारचा पैसा 15 रुपये रोजचा यांच्या शानसुकीसाठी जातो, पण शेतकऱ्यांना मात्र 3 रुपये सुद्धा दरमहा पडत नाहीत. याच्यावर त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. एक उदाहरण दिलेलं आहे. 8 बैलाचं शेत करणारा माणूस, 8 बैलाचं कुणबी करणारा माणूस म्हणजे मोठा शेतकरी, तरीही तो शूद्र आहे. त्याचे 4-5 मुलं, 4-5 सुना, नातवंड, परतवंड ही सगळी राबतात. त्याला सावकाराचं कर्ज नाही. पण एवढं सगळं असून सुद्धा त्याला दारिद्र्यात जगायची वेळ काय येते, तर सरकारचं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळं हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची तुलना करत असताना एकीकडे गोरसैनिक किंवा त्यांचे काळे कामगार, जे कोणी असतील सरकारचे कामगार, त्यांची जीवनशैली आणि शेतकऱ्यांची जीवनशैली सांगत असताना काही मुद्द्यांचा आपल्याला प्रकर्षाने इथे उल्लेख करावा लागेल. त्यांचा पेहराव, शेतकऱ्यांचा पेहराव बघूया, त्यानंतर या कामगारांचा, सरकारच्या कामगारांचा पेहराव बघूया. किती फरक आहे त्यांच्या जीवनशैलीमध्ये हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांचा पेहराव फक्त लंगोटी आणि करगुट्याला, म्हणजे कमरेला जो करगुटा असतो त्या करगुट्याला चुना आणि तंबाखूचा बटवा, त्याला किसा सुद्धा नाही. फक्त लंगोटी आणि लंगोटीच्या वर असलेला करगुटा आहे. करगुट्याला चुना आणि तंबाखू ठेवण्यासाठी, कारण ते त्याचं व्यसन आहे, मग ते ठेवण्यासाठीचा बटवा, डोईवर चिंध्यांचे पागोटे, कडक उन्हामध्ये हातात नांगराची मूठ आणि शिंपले वजा नोकदार धसकटांच्या आणि ढेकळांच्या मध्ये फिरत असताना पायाच्या होत असलेल्या वेदना, हे सगळं जर बघितलं तर हे करता करता बैलांशी, नांगराशी झटावं लागतं. याला सुट्टी नाही, त्याला विसावा नाही. हे सगळं सातत्यानं शेतकऱ्याला करावं लागतं. आणि त्याचा पेहराव बघितला तर लंगोटी आणि डोकीवर एक चिंध्याचं पागोट आहे. आता बघूया गोऱ्या सैनिकाचं. गोरा शिपाई, पायात पटलोन, अंगात पैरणीची लाल बनाती, डगले, डोईवर कलाबत्तूंचा कशिदा काढलेली नखरेदार टोपी. पहा, इकडे लंगोटी, इकडे पटलोन, अंगात पैरणी, बनाती, डोईवर कलाबत्तूचा कशिदा काढलेली नखरेदार टोपी आणि इकडे चिंध्यांची पागोटे. हा आहे शेतकरी आणि या सरकारच्या कामगारांचा मधली जीवनशैलीचा प्रकार. त्यानंतर त्यांच्या पायमोज्यावर विलायती सजवलेले मजबूत कातडीचा बूट आणि इकडे शेतकऱ्याच्या पायाला दोरीने गुंडाळलेला गावठी जोडा. इकडे विलायती बूट, वरनं पायमोजे, कमरेवर कातड्याचा तोस्तान, खांद्यावर चापाची बंदूक
आणि दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हवेशीर मैदानामध्ये अर्धा तास परेडची कसरत करण्याचं काम एवढे कष्ट करतात, तर त्यांना तेवढा पगार, त्यांची जीवनशैली तशी. तर इथे मात्र नांगराची मूठ हातामध्ये आहे, ढेकळांच्या मध्ये, दसकटामध्ये, नोकदार दसकटांच्या मध्ये जे पायाला लागतात आणि रक्त भळाभळा निघतं, अशा अवस्थेत जगणाऱ्या शेतकऱ्याचं उत्पन्न मात्र महिन्याला किती आहे तर 3 रुपये सुद्धा पडत नाही. अशा पद्धतीची तफावत आहे. ही तफावत सरकार मायबापला आवडत असेल, परवडत असेल, दिसत असेल तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष का? आता या शेतकऱ्यांचा पिढीजात पोशाख जर बघायचा असेल तर पिढीजात पोशाख काय आहे? एक जाडाभरडा खादीचा दुहेरी मांडचोळणा, बंडी, पासोडी, खारवी पागोटे. आता मांडचोळणा म्हणजे दुहेरी, ते पूर्वीच्या काळामध्ये चोळणे वापरायचे, बेल बॉटमसारखं मोठा हे असलेलं. बंडी म्हणजे एक बनेनसारखा प्रकार. पासोडी म्हणजे खांद्यावर, वारकऱ्यांच्या खांद्यावर जशी पाठीमागं आणि पुढं साहित्य ठेवण्यासाठी असते तशी पासोडी. आणि खारवी पागोटे म्हणजे लाल बुंद असलेलं एक कपडा आणि त्या कपड्यालाच फेटा म्हणून वर बांधायचं, कडक लाल असलेला कपडा फेटा म्हणून बांधायचा. हा त्यांचा पिढीजात पोशाख. आणि मग दोरीने आवळलेला गावठी जोडा, हे त्यांची म्हणजे दोघांच्या मधली तफावत दाखवत असताना यांचं जीवन आणि त्यांचं जीवन तुलना केलेली आहे की दररोज सकाळी अर्धा तासभर परेड किंवा कसरत करावी लागते, इकडं मात्र दिवस रात्र राबावं लागतं, तरीही याला मजुरी 3 रुपये आणि यांना मात्र फक्त चहा पाण्यासाठी, दारू पाण्यासाठी खर्च 15 रुपये. विलायतीहून गोऱ्या सैनिकांच्यासाठी, शिपायांच्यासाठी पोशाखाकरिता उंची कपडे, बनाती, रुमाल, पायमोजे, बूट खरेदी करून आणतात बाहेर देशात. आणि इथे खादीचा मांडचोळणा. आता मग जेवण, त्यांचा आहार काय आहे, शेतकऱ्यांचा आहार काय आहे आणि गोऱ्या सैनिकांचा आहार काय आहे त्याच्याबद्दल बघा. शेतकऱ्यांचा आहार काय आहे तर न्याहारीला, दुपारला आणि संध्याकाळचे जेवण. न्याहारी तेच, जेवण तेच आणि संध्याकाळचं जेवण तेच, एकच एक, पदार्थ बदली नाही. मग काय असतो जेवण त्यांचं तर ज्वारी, नाचण्याची किंवा कोंड्या भांड्याची भाकरी, नाहीतर गाजरे रताळांची वरू, कालवण, आमटी अथवा बोंबलाचे खळगूट, तेही नसेल तर चटणीचा गोळा, शिवाय भाकरीवर दुसरे काहीच नाही. चटणी भाकरी का होईना पोटभर, परंतु वेळच्या वेळी तरी मिळते का याचा प्रकर्षाने सरकारने विचार केला पाहिजे. आता बघा, हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये झालं. आता गोऱ्या सैनिकांच्या बाबतीमध्ये, गोऱ्या सैनिकांना सरकार खाण्यापिण्यासाठी उत्तम प्रतीचा गहू, उत्तम प्रतीचे तांदूळ, डाळ, निकोप गाई. आता निकोप गाई तर त्या निकोप म्हणजे निरोगी असणाऱ्या गाईचं मांस खाऊन हे सैनिक, हे कामगार दणकट मजबूत राहिले पाहिजेत म्हणून निकोप असणाऱ्या, निरोगी असणाऱ्या गाई आणायचं, शेळ्या आणायचं, मेंढ्या आणायचं आणि त्यांचं मांस यांना द्यायचं. विलायती, पॉर्टर वगैरे, आमली, दारू, निर्मळ तेल, तूप, दूध, साखर, चहा, मीठ, मिरच्या, गरम मसाला व सुरी, काटे. आता सुरी कशासाठी तर घरात हे कापण्यासाठी, काटे कशासाठी तर हातानं ते लोक जेवत नाहीत तर काट्यांनी अन्न सेवन करतात म्हणून त्यांना बाहेर देशातनं मागवलेले हे सगळं साहित्य. मग सुरी काटे बाहेरून आणतात, सर्व साहित्य बाहेरून आणतात, तुपापासून, तेलापासून, दुधापासून, साखर, चहा, मीठ, मिरच्या, गरम मसाला हे सगळं बाहेरनं आणलं जातं. आणि एवढंच नाही तर एका उत्तम ख्रिस्ती स्वयंपाक्याकडून, आचार्याकडून 3 वेळा प्रत्येक वेळेला ताजा स्वयंपाक सिद्ध करून त्यांना जेवायला दिलं जातं. आणि या शेतकऱ्याला जे न्याहारीला केलं ते दुपारीला आणि दुपारीला राहिलं ते संध्याकाळी, अशी यांची जीवनशैली आहे. मग कोणती जीवनशैली उत्तम पद्धतीची आहे, गोऱ्या सैनिकांची की शेतकऱ्यांची? ही तफावत सरकारच्या निदर्शनात आणून देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. आता त्यांचं घर आपण आतापर्यंत पाहिलं, त्यांचा पेहराव, त्यांचा आहार. आता त्यांचं घर बघूया. राहते घर, शेतकऱ्यांचं राहतं घर.
शेतकऱ्यांचं राहतं घर कसं आहे? बैलांच्या गोठ्या शेजारी. कारण बैल हा त्यांचा करता कमविता दाता आहे, म्हणून बैलाशिवाय त्यांचं जीवन नाही. बैलांच्या गोठ्याच्या शेजारी असून त्यांच्या उशा पायथ्याशी सुद्धा त्यांची पिल्लावळ असते. मग काय असतं? वासरे असतात, करडे असतात, पारडी असतात, आणि ही सगळी बांधलेली असल्यामुळं चोहोबाजूनी मुतारीचा उबट घाण असा दर्प दुर्गंध येत असतो, घाण वास येत असतो. परत त्या वासामध्येच रोजची दैनंदिनी या शेतकऱ्याची जाते. हे झालं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. आता गोऱ्या सैनिकांच्या बाबतीत बघा. गोऱ्या सैनिकांना, कामगारांना राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून 2 मजली टोलेबंद बराकी बांधलेल्या आहेत, इमारती बांधलेल्या आहेत, 2-2 मजली. यांची झोपडीमध्ये एक खाट, खाटेच्या 4 पायांना बांधलेली वासरं, करडी, पारडी, बाजूला जनावरांचा गोठा, त्या जनावरांच्या गोठ्याचा मूत आणि शेणाचा वास, सभोवताली असणाऱ्या वासरांच्या शेणाचा मुताचा वास, आणि तशा घाण वाशेमध्ये यांनी जीवन जगावं. तर गोऱ्या सैनिकांनी मात्र त्यांना राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून 2-2 मजली टोलेजंग त्यांच्यासाठी बांधलेले आहेत. आणि एवढंच नाही तर त्यांना व्यायाम करण्यासाठी जिम असतं, त्या जिममध्ये लोखंडी खाटा आहेत. शेतकऱ्याच्या घरामध्ये लोखंडी खाट नाही, लाकडी खाट. कधी जमिनीवरच पडायचं, आणि एखाद्या करडानं, एखाद्या पारडेनं तिथं जर मुतलं तर ते त्यांच्या अंगाखालून जाणार, अंतरण भिजणार, पांघरण भिजणार, अशा दयनीय अवस्थेमध्ये ते जगत होते. तर या गोऱ्या सैनिकांच्या किंवा सरकारच्या कामगारांच्या साठी जिममध्ये लोखंडी खाटा, बिछाण्यावर उशी, त्याच्यासाठी पलंगपोस, ही अवस्था. त्याच्याबरोबर त्यांना धावळीची सोय, वरून त्यांच्या त्या रूममध्ये रोषणाईसाठी हंडी, म्हणजे आपण झुंबर ज्याला म्हणतो की नाही, तसं झुंबर लोंबत आहे. बराकीच्या अंगणामध्ये स्नानासाठी स्नानगृह, त्यात फिल्टर केलेल्या पाण्याची तोटी, स्वच्छ आणि शौच कूप, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, हँडपंप किंवा मोटार बसवलेली असते. एक जमिनीमध्ये बोर मारून त्याला मोटार बसवलेली असते, आणि त्याचं पाणी फिल्टर होऊन त्यांच्या स्नानगृहामध्ये जातं. हे गोऱ्या सैनिकांच्या बाबतीमध्ये फिल्टर केलेले पाण्याची तोटी आणि शौच कूप. तर शेतकऱ्यांच्यासाठी बघा, शेतकऱ्यांना पांघरण्यासाठी फाटके पटकर, मळकट वाकळ, गोधडी, अंतरण पांघरण हेच त्यांचं असतं. तीच गोधडी आतरायची, तेच वाकळ पांघरायची, अशा पद्धतीने त्यांचं जीवन आहे. आणि प्रश्न उरतो त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा. पिण्याचे पाणी सर्व गावच्या म्हशी ज्या पाण्यात बसून खराब झालेलं पाणी जे आहे, त्या डोहाच्या बाजूला एक छोटासा खड्डा करायचा, आणि त्या खड्ड्यामध्ये पाझरून आलेलं पाणी, त्यातून उद्भवणारे रोग, या सगळ्या गोष्टीचा सामना करत असताना शेतकऱ्याच्या पाठीशी मात्र कोणीही नाही. स्वच्छ पाणी त्यांना प्यायला मिळत नाही. त्यातून उद्भवलेले रोग, मग कॉलरा असेल, मुळशी असेल, मुळशी म्हणजे हागवणच, हे होऊन जाळताप व्हायला लागला तर त्याला डॉक्टर नाही, औषध नाही, कुठल्या तरी वैद्याकडे जायचं, छोटंसं औषध घ्यायचं, त्यानं बरं झालं तर बरं झालं, नाहीतरी मरण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय नाही. मात्र इकडे अशात कामगार जर आजारी पडले, गोऱ्या सैनिकांचे कामगार सैनिक जर आजारी पडले, तर त्यांच्यासाठी दवाखाना आहे, शेकडो रुपये किमतीचे औषधं आहेत, शस्त्र आहेत, हजारो रुपये दरमहा देऊन, पगार देऊन डॉक्टर त्यांच्यासाठी नेमणूक केलेले आहेत. पेशंटला नेण्यासाठी एक विशेष अशी डोली आहे, डोली वाहण्यासाठी विशेष हमालांची नियुक्ती केलेली आहे. बघा व्यवस्था. आणि इकडे पेशंट, जो अन्नदाता शेतकरी, या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये वेळचं वेळेला जेवण नाही, राहण्याची व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नाही, कपडाला अंगभर नाही, कर्जाचा डोंगर भरपूर आहे. या सगळ्या अवस्थेमध्ये या सरकारचं लक्ष याच्याकडे नाही. हे लक्ष वेधून नेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे, की दरमहा पगाराच्या डॉक्टरची नेमणूक करून पेशंटला नेण्यासाठी विशेष डोली आणि डोली वाहण्यासाठी नोकरी हमाल यांची नियुक्ती केलेली आहे. आता बघा कर्जाच्या बाबतीमध्ये
कर्जाच्या बाबतीत बघत असताना शेतकऱ्यांना मात्र शेतसारा भरावा लागतो, फंड भरावा लागतो, पट्ट्या भराव्या लागतात. याची चिंता शेतकऱ्यांना रात्र रात्र झोपू देत नाही. त्यांचे जीवन म्हणजे डोईवर टांगती तलवार असल्यासारखं आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. उत्पन्न मर्यादेत वाढण्याची शक्यता नाही. या अवस्थेमध्ये टांगती तलवार घेऊन तो जीवन जगतो आहे. याचा विचार या मायबाप सरकारने कधीच केलेला नाही. मग मायबाप सरकारने या दोन्हीही गोष्टी करत असताना तेही माणसं आहेत, हीही माणसं आहेत. अन्नदाता जर अशा अवस्थेत जगत असेल तर उद्या आपल्या देशाचं भविष्य काय, जनतेचं भविष्य काय याच्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला पाहिजे. पण या मायबाप सरकारचं लक्ष नाही हे त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यांना टॅक्स भरावे लागतात, पट्ट्या भराव्या लागतात, शेतसारा भरावा लागतो, तर या पगारदार माणसांना मात्र कोणताही कर नाही, फंड नाही, पट्ट्या भरायच्या नाहीत. त्यांचं जीवन ऐशोआरामाचं आहे. आता बघा संकटांच्या बाबतीमध्ये या शेतकऱ्याला आसमानी संकट असू दे, सुलतानी संकट असू दे, कोणत्याही संकटाचा सामना स्वतः करावा लागतो. याच्या पाठीशी कोणच नाही. आसमानी म्हणजे निसर्गतः निर्माण झालेली, मग ते सोसाटाचं वादळ असेल, महापूर असेल, सुनामी असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, उन्हाळा असेल, ह्या सगळ्या संकटांचा सामना शेतकऱ्यांनी स्वतः करावा. सुलतानी म्हणजे काय? मानवनिर्मित संकट. आता जे दहशतवाद असतील, अचानक वेगवेगळे हल्ले करणारे जे प्रकार आहेत, हे अशा संकटांचा सामना करता करता या निसर्गानं निर्माण केलेल्या संकटांचाही सामना त्याला करावा लागतो. तरीही तो डगमगत नाही. आपलं जीवन ज्या पद्धतीनं जगायचं आहे त्या पद्धतीनं जगतो. मात्र सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही. आणि मग इकडे कामगारांना, सैनिकांना कोणतेही संकट नाही. मग नेटिव्ह कामगारांचे हाल एवढे होत आहेत. हे जे कामगार आहेत, नेटिव्ह म्हणजे देशातील मूळचे रहिवासी, मूळचे रहिवासी असणाऱ्या शेतकऱ्यांचे एवढे हाल आहेत, कामगारांचे एवढे हाल आहेत. एवढं असताना सुद्धा पगारदार असणाऱ्या या गोऱ्या कामगारांना, सैनिकांना, सरकारच्या सैनिकांना किंवा कामगारांना या शेतकऱ्यांना लाच देऊन आपलं काम करून घ्यावं लागतं. दुःखद गोष्ट आहे. त्यांना लाच द्यायची गरज नाही, तर शेतकऱ्याला मात्र लाच दिल्याशिवाय काम होत नाही. ही त्याची हाल आहे. नेटिव्ह कामगारांची ही हाल आहे, शेतकऱ्यांची ही हाल आहे, इथल्या देशातल्या लोकांची ही हाल आहे. आणि मग एवढं होऊन सुद्धा त्या कामगारांच्या पुढे पुढे करायचं. तहसीलदार साहेब, तलाठी साहेब त्यांच्या समोर पुढं पुढं करायचं आणि पुढे पुढे करून लालून चालून करायची आणि आपलं काम करून घ्यायचं लाच देऊन. जर लाच देऊन पुढं पुढं करायची वेळ येत असेल तर याच्यासारखं लाजीरवानं जीणं ते कोणतं असणार आहे. पण त्यांच्या वाट्याला ते आलेलं आहे. आता आपण त्यांच्या शेतकरी आणि कामगारांच्या तुलनात्मक दृष्टीकडे पाहिलं, तुलनात्मक दृष्टीने विचार केला, हे पटवण्याचा प्रयत्न केला, निकराची झुंज दिली, सरकारबरोबर भांडले. सरकारबरोबर भांडणं सोपी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाही आहे. तरीसुद्धा एक धाडसी पोलादी पुरुष असल्यासारखं महात्मा ज्योतिबा फुलेंनी ब्रिटिश सरकारला भांडण्याचा प्रयत्न केला, संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण कठोर असणाऱ्या, निष्ठुर असणाऱ्या मायबाप सरकारला मात्र याची किंमत वाटली नाही, दया आली नाही. म्हणून निष्कर्ष काय याचा? शेतकऱ्यांची परिस्थिती याचा निष्कर्ष काय? तर सरकारी खात्यातील काळ्या किंवा गोऱ्या कामगारांना वाजवीपेक्षा जास्त असलेल्या पगारी व इतर भत्ते कमी करून शेतकऱ्यास विद्यादान करावी. आणि मग शेतकऱ्यांसाठी एक स्लोगन, म्हणजे मानवी जीवनासाठी एक स्लोगन केलेलं आहे महात्मा फुलेंनी. विदेविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. माणसाला शिक्षण नसेल तर कसं दारिद्र्य येतं याचं एक उत्तमसं उदाहरण त्यांनी आपल्या या स्लोगनमधून सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांना विद्यादान करायला पाहिजे. शेतकऱ्यास विद्यादान करावे. अज्ञानाने गांजलेल्या दुबळ्या शूद्र शेतकऱ्यास डोक्यावरील शेतसारा, टोल, पट्ट्या कमी करून उधळेपणा थांबवावा. सरकारचा उधळेपणा, सरकार जे नको त्या ठिकाणी एवढं मोठं बजेट वापरतं आणि पाहिजे त्या ठिकाणी वापरत नाही, याला अगदी स्पष्ट आणि सडेतोड शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात की सरकारनं उधळेपणा थांबवावा, नाहीतर एक दिवस असा येईल, अन्याय सहन करण्याची एक सीमा असते. हे शेतकरी अन्याय सहन करतायत.
एक दिवशी सहन करण्याची त्यांची परिसीमा संपेल आणि मग एक दिवस असा येईल ते पेटून उठतील, त्यावेळेला तुम्हाला पळता भुई तोडी होईल असंच जणू त्यांना सुचवायचं आहे. म्हणून एक दिवस असा येईल की शेतकरी अन्यायाची परिस्थिती आल्यास त्याचा भयंकर परिणाम तुम्हाला सोसावा लागेल. हा कानमंत्रसुद्धा सरकारला महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला आहे. या कानमंत्रातून सरकारनं धडा घ्यावा आणि शेतकरी आणि कामगार किंवा हे नेटिव्ह या सर्व माणसांच्याकडे माणूस या नजरेनं माणसाने माणसाशी माणुसकीने माणसाप्रमाणे वागावे, या उक्तीप्रमाणे वागावे असा कानमंत्र देऊन त्यांचं कानउघाडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.